फडणवीस साहेबांनी झोपडपट्टी संदर्भात बरेच कायदे मंजूर केलेले, जी-आर आणलेले, झोपडीधारकांना त्याचा फायदा व्हावा. जसं की तुम्ही आत्ता सांगितले की बिल्डर लोकांकडून काही अटी शर्ती असतात, एसआरएचे काही नियम आहे, त्याच्यामुळं झोपडीधारकांना खूप अडचण होती पात्रतेसाठी. परंतु ताई 2000 पूर्वीचा पुरावा आणि त्याच्यानंतरने फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस त्यांनी एक नियम आणला होता, 2011चा जी-आर आणला होता की 2008-9चेही पुरावे तुमच्याकडे असेल तर त्यांना सशुल्क पात्रता दिली जाईल. परंतु आता आम्ही ज्यावेळेस फिरतो आम्ही बघतो तर त्यावेळेस काहीतरी आत्ता एसआरएकडून जे 2011च्या नियमानुसार पात्रता करण्यात येते तर त्याच्यामध्ये 2.5 लाख रुपये भरावे लागतात. तर असे गोरगरीब झोपडीधारकांना ते 2.5 लाख रुपये भरणं जमत नाही आहे. तर त्या संदर्भात आपण काय सांगाल आणि आपल्या पक्षाच्या वतीने ते जे झोपडीधारकांना जे 2.5 लाख रुपये भरून पात्रता मिळते तर ते 2.5 लाख रुपये माफ करण्याकरता आपण प्रयत्न करणार का? नाही, असा एवढा मोठा जर डिफरन्स असेल तर नक्कीच आम्ही प्रयत्न करू, कारण प्रत्येक जणच तयार असतं असं नाही आहे. आणि सगळेच जण पैसे भरतात किंवा तेवढी ती पात्रता नसते सगळ्यांची. तर नक्कीच आम्ही ह्याच्यामध्येही मागणी करू की काहीतरी त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे, कारण 2008चं नियमावली आणि 11मध्ये फार डिफरन्स आहे असं तर जसं तुम्ही म्हटलात. त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करू की नक्कीच ह्याच्यामध्ये लाभार्थ्याला जास्तीत जास्त फायदा मिळाला पाहिजे. नाही, 2000ची नियमावली होती, परंतु फडणवीस साहेबांनी 2011ची पण नियमावली आणली की जेणेकरून सगळ्या झोपडीधारकांना झोपडीचा त्यांना लाभ मिळावा. परंतु त्याच्यामध्ये एक असं आहे की त्यांना पैसे भरावे लागतात, 2.5 लाख रुपये शासनाला पैसे भरावे लागतात. पण ते गोरगरिबांकडे तेवढे पैसे असतात नसतात. तर झोपडीधारकांची अशी इच्छा आहे की आम्हाला ते निशुल्क झोपडी द्यावी. जशी 2011च्या नियमानुसार पात्रता मिळती तशीच 2011च्या नियमानुसारही आम्हाला निशुल्क पात्रता मिळावी. नाही, नक्कीच. पण तो जो 2011चा आत्ता जी नियमावली आहे ती 2008-2 मध्ये जे नियमावली केली होती त्याला कंपेअर करूनच केलं असणार आहे. काहीतरी त्याच्यामध्ये त्रुटी राहिल्या असतील. पण आत्ताचा जो हा मुद्दा आहे की प्रत्येकजण हे भरू शकत नाही, तर आम्ही हा प्रयत्न करू साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा की ह्या अडचणी जर असतील तर डेव्हलपमेंटमध्ये कुठेतरी अडथळा येईल, तर हा नाही यायला पाहिजे. म्हणून मी मागणी तर ही 100% करणार की काहीतरी कमी हे झालंच पाहिजे. झोपडपट्टी विकास कामासंदर्भात ताईंची या मुद्द्यावरती चर्चा केलेली आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की मी नक्कीच सभागृहामध्ये मी हा प्रश्न मांडणार आहे आणि जो 2011चा जो नियम आहे त्या पात्रधारक झोपडीधारकांना जे 2.5 लाख रुपये भरण्यात येतात तर ताईंनी सांगितलं आहे की मी नक्कीच या संदर्भात प्रश्न मांडेल आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल.